अयोध्या नगरी आता जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे। तर अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशेष विमानानं त्या ठिकाणी दाखल होतील। तर या विमानतळाच्या इमारतीवर राम मंदिराची प्रतिकृती सुद्धा साकारण्यात आली आहे। 30 डिसेंबरला मोदींच्या उपस्थितीमध्ये याचं विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता जगाच्या नकाशावर अयोध्या नगरी पोहोचणार आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचं नाव आता जगाच्या नकाशावरती पोहोचलंय। त्याचं कारण आहे माझ्या पाठीमागे जी तुम्हाला इमारत दिसते ती इमारत, जी मुख्य इमारत आहे टर्मिनलची, त्या बिल्डिंगला श्रीराम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। खरं तर 30 डिसेंबरला याच इमारतीचं आणि या संपूर्ण एअरपोर्टचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। 30 तारखेपासून जरी याचं उद्घाटन होणार असलं तरी 6 जानेवारीपासून खरं तर विमानं जी आहेत ती या ठिकाणी उतरण्यासाठी सुरुवात होणार आहेत। 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी एक विशेष विमान आलं होतं आणि त्या विमानानं संपूर्ण रनवेची पाहणी केली आणि टेस्टिंग जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। 22 तारखेला प्रामुख्यानं जर बघायला गेलं आपण तर या ठिकाणं जवळपास 100 विमानं जी आहेत ती या ठिकाणी एअरपोर्टवरती येणार आहेत आणि त्या अनुषंगानं तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला या ठिकाणं चित्र जे आहे ते बघायला मिळते। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर 6 तारखेपासून या ठिकाणं नियमितपणे विमानांची ये जा सुरू होणार आहे। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।